नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण डेमन जॉन यांच्या द पॉवर ऑफ ब्रोक या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकाचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण त्यावेळीच तुटतो ज्यावेळी आपण कमजोर असतो, पण आयुष्यातली अवघडात अवघड गोष्टसुद्धा आपल्याला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी कधीही हार मानू नका. आपल्या प्रत्येक अडचणीला एका संधीच्या रूपात पहा. फरक फक्त आपल्या विचार करण्याचा आणि ॲटिट्यूडचा आहे. काही लोक तुटतात आणि काही घडतात. जर तुम्ही खूप कष्ट करत असाल आणि एक चांगले व्यक्ती असाल तर एक दिवस नक्कीच तुम्हाला यश मिळेल. डेमन जॉन यांनी या पुस्तकात स्वतःच्या आणि इतर बऱ्याच लोकांच्या स्टोरी शेअर केल्या आहेत, ज्या स्टोरीजमधून तुम्ही हे शिकू शकता की तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही नक्कीच तुम्हाला हवं असणारं यश मिळवू शकता. हे पुस्तक तुम्हाला अनेक कर्जातून किंवा तुटलेल्या परिस्थितीमधून कसं बाहेर पडायचं हे शिकवतं. इथे ब्रोक म्हणजे फक्त पैशाची चणचण असलेली परिस्थिती नव्हे, तर सपोर्ट, नॉलेज, एक्सपिरियन्स आणि इतर काही गोष्टीही यामध्ये येतात. हे पुस्तक आपल्याला रिसोर्सेसचा वापर कसा करावा, वेळेचा जास्तीत जास्त वापर कसा करावा आणि आपलं प्रत्येक काम पूर्ण एफर्ट्स देऊन, आपली 100% देऊन कसं करावं हे शिकवतं. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की जरी तुम्ही आतून तुटलेले असाल तरीही तुम्ही यशस्वी होऊ शकता. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं, संधी, पैसा, सपोर्ट काहीच नाही, तेव्हा कुठून तरी यशस्वी होण्याची एक तरी संधी तुम्हाला नक्कीच मिळते. आणि हीच पॉवर ऑफ ब्रोक आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याकडे गमावण्यासाठी काहीच नसतं तेव्हा मिळवण्यासाठी बरंच काही असतं. नक्कीच तुम्ही 20 वेळा अपयशी झाले असाल, पण याची शक्यता नक्कीच वाढते की तुम्ही 21व्या वेळी जिंकालच. पराभवानंतरही पुन्हा उठून आपण किती प्रयत्न करतो हे आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. कोणताही बिझनेस सुरू करण्याची एक विशिष्ट पद्धत असते, ती म्हणजे कॅपिटल, म्हणजे पैसा. पण ही पद्धत काही काळासाठीच काम करेल. हे यामुळे कारण पैसा एक ना एक दिवस संपून जातोच. पण ज्या गोष्टीमुळे तुम्ही यशस्वी होता ती गोष्ट म्हणजे तुमचं पॅशन, तुमचं डिटर्मिनेशन, म्हणजे तुमची तीव्र इच्छाशक्ती. आणि हे पुस्तक पॉवर ऑफ ब्रोक आपल्याला प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्या फेवरमध्ये कशी ठेवायची हे शिकवतं. लेखक डेमन त्यांच्या सक्सेस स्टोरीज दुसऱ्यांसोबत शेअर करतात आणि त्यांनाही यशस्वी होण्यासाठी इन्स्पायर करतात. कारण जेव्हा तुम्ही 0पासून सुरुवात करता आणि तुमच्यात यशाची भूक असते तेव्हा समजा तुम्ही योग्य दिशेने चाललाय. पण जेव्हा तुमच्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत, तुम्ही एकदाही फेल झालेले नाहीत, पण जिथे होते तिथेच आहात, तुमची काहीच वाढ होत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही यशाच्या मार्गावर नाहीत. डेमन त्यांच्या पुस्तकात वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवाल्या लोकांबद्दल आणि त्यांच्या स्टोरीजबद्दल सांगतात. हे लोक त्यांच्या क्षेत्रात खूप यशस्वी आहेत. डेमनचं मंत्र आहे, तुमच्याकडे काही असो किंवा नसो, तुम्ही मोठा विचार करा. तुम्ही जे गोल्स सेट कराल ते आयुष्य बदलवणारे असावेतच असं नाही, तर ते गोल्स लाईफ सेव्हिंग असले पाहिजे. दुसऱ्यांच्या गोष्टी आणि अनुभवांमधून तुम्ही शिकून स्वतःसाठी संधी शोधू शकता. बिझनेसमध्ये फेल होण्याचं एक कारण ओव्हर फंडिंग सुद्धा आहे असं लेखक म्हणतात. जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू करता तेव्हा सुरुवातीला जास्त फंडिंग करू नका. जसजसा बिझनेस वाढेल तशी फंडिंग वाढवली पाहिजे. नवीन बिझनेसमध्ये आपल्याला ओव्हर फंडिंगच्या नादात लॉससुद्धा होऊ शकतो, कारण कोणताही नवीन बिझनेस हा हळूहळू ग्रो होत असतो. लेखक सांगतात, जे आहे त्याचा आनंद घ्यायला विसरू नका. बिझनेसमध्येही ही गोष्ट अप्लाय होते. ओव्हर फंडिंगच्या नादात तुम्हाला लॉससुद्धा होऊ शकतो, म्हणून आहे त्यात आनंद शोधा आणि बिझनेसला हळूहळू ग्रो करा. लेखक म्हणतात, बिझनेस चालू करण्याआधी बिझनेस आयडियाची खात्री करून घेणं हाच निर्णय योग्य ठरतो. स्वप्न पूर्ण कसं करायचं यासाठी सुरुवातीला तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ज्या आयडिया तुमच्या डोक्यात आहेत त्या आयडियांना पडताळून पहा. पैसा दरवेळी महत्त्वाचा असतोच असं नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता आणि त्या व्यक्तीसोबत करता जी तुम्हाला मोटिवेट करते, त्यावेळी तुम्हाला खूप आनंद मिळतो आणि हाच आनंद तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. सगळं जग तुमच्या विरोधात असलं तरी चालेल, पण एक मार्गदर्शक असा असायला हवा जो तुम्हाला सपोर्ट करेल. प्रत्येक बिझनेसमॅनच्या प्रवासामध्ये नेहमीच एका गुरुची गरज असते. गुरु आपल्याला चुकीचं काय, बरोबर काय याची जाणीव करून देत असतो. त्यांचं असणं आपल्या आयुष्यात मोठमोठे बदल घडवून आणू शकतात. बिझनेसमध्ये एका रात्रीत कुणाला यश मिळत नाही. अर्थात आपली स्वप्न मोठी असावीत, पण ती खरी असावीत, जेणेकरून ती खरी होऊ शकतील. पॉवर ऑफ ब्रोक फक्त कंपनीजवरतीच अप्लाय होत नाही,
तर वैयक्तिक बिझनेस ओनर्सवर देखील लागू होते. जितके मोठे ब्रँड्स तुम्ही आज पाहता त्यांची सुरुवात देखील एकेकाळी छोट्या लेवलवरच झाली होती. प्रत्येक बिझनेस ग्रो होण्याच्या 4 पायऱ्या असतात आणि त्या म्हणजे प्रॉडक्ट, लेबल, ब्रँड आणि लाईफस्टाईल. एक प्रॉडक्ट केवळ एक प्रॉडक्टच असतो, न कोणत्या नावाचा न कोणत्या ब्रँडचा, जो फक्त आपल्या ठराविक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेला असतो. आणि एक लेबल कोणत्याही प्रॉडक्टची व्हॅल्यू वाढवतं. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टला एखादं नाव देता तेव्हा कस्टमर्स त्याला लेबलच्या नावानं ओळखतात आणि त्याची डिमांड करतात. आणि ज्यावेळी तुम्ही त्याचा लोगो बनवता त्यावेळी त्याचा ब्रँड बनतो. एक ठराविक स्टाईल किंवा ब्रँड ज्याला लोक फॉलो करतात. जेव्हा ब्रँड्सला एखाद्या खास क्वालिटीची ओळख मिळते तेव्हा तो लाईफस्टाईल बनतो. आणि हीच ती स्टेज आहे जेव्हा कस्टमर्स त्या लाईफस्टाईलला फॉलो करायला लागतात. वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी आपण पैशांनी विकत घेऊ शकत नाही. पॉवर ऑफ ब्रोक आपल्याला सांगतं की यश हवं असेल तर हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्क आणि इफिशियंट होणं देखील गरजेचं आहे. जे काम कराल ते पॅशनने करा. गेलेली वेळ परत मिळत नाही. प्रत्येक गोष्ट ही वेळेच्या पाठीमागे धावत असते. एकदा का वेळ गेली त्यासोबत संधीही निघून जाते. लेखकाने उबेरचं उदाहरण दिलंय. उबेर पण एक अशी राईड सर्व्हिस आहे जी आपला वेळ वाचवते. झोमॅटो एक ऑनलाईन फूड ऑर्डरिंग सर्व्हिस आहे जी खूप फास्ट होम डिलिव्हरी करते. बीइंग ब्रोकचा अर्थ असा आहे की आणखी खूप जास्त मेहनत करणं. अपयश आपल्या आयुष्यातील स्टेपिंग स्टोन्स आहेत जे आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येक चुकांमधून, अपयशांमधून काहीतरी शिका. त्यामुळे तुम्हाला इतर गोष्टींकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळेल. अनेक वेळा ध्येय मिळवण्यासाठी आपल्याला आपले दृष्टिकोन बदलावे लागतात. प्रत्येक वेळा अपयशामधून काहीतरी शिकण्याची संधी मिळत असते जी आपल्याला आपला बिझनेस वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका आणि प्रत्येक अडचणीला एका संधीच्या रूपात पाहून त्याला फेस करा. ही समरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर समरी आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही याचा फायदा व्हावा म्हणून शेअर करा. आणि शेवटी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.